इच्छा मरणाची परवानगी द्या। अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकलेल्या शेतकऱ्याची आर्तहाक। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील एका शेतकऱ्याने सावकाराच्या जाचामुळे आपली किडनी कंबोडिया येथे विकल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला होता। अवैध सावकाराच्या कर्जाच्या विळख्यात अडकून स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या रोशन कुडे या शेतकऱ्याला आजही न्यायासाठी प्रशासनाच्या दारात चक्रा माराव्या लागत आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते। अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते, मात्र 1.5 महिना उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप रोशन कुडे यांनी केला। माझी शेती मला परत मिळालेली नाही। माझं संपूर्ण आयुष्य शेतीवर अवलंबून आहे। 4 महिन्यांपासून मी न्यायासाठी फिरतोय, पण कुठेही दखल घेतली जात नाही। त्यामुळे मला लवकरात लवकर मदत करावी, अन्यथा मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी आर्त मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन शासनाकडे केली आहे। माझी सरांना एकच मागणी होती की माझ्या प्रकरणाला 4 महिने होऊन सुद्धा मला अजूनपर्यंत ना कुठलीच वस्तू मला परत मिळाली। आमच्या उत्पन्नाचा स्रोत शेती असल्यामुळे माझी पूर्ण शेती मला परत मिळावी याच्यासाठी मी निवेदन केले व 25-2 विधानसभेत लक्षवेधी सूचना सावकारांची संपत्ती गोठवण्याची सूचना असून सुद्धा 1.5 महिना झाला तरी पण त्यांची संपत्ती कुठेच गोठवण्यात आली नाही। आज अशी परिस्थिती आहे की सावकार तुपाशी असल्यासारखी परिस्थिती आहे आणि पीडित उपाशी आणि हलाखीची जीवन जगण्याची परिस्थिती आहे। मी शासनाला एवढीच विनंती करेन का मला जर एकतर लवकरात लवकर मदत द्या, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या। मी माझ्या पूर्ण कुटुंबासकट मी इच्छा मरण्याला तयार आहे। मला लवकरात लवकर एकतर मदत करा, नाहीतर मला इच्छा मरण्याची परवानगी द्या आणि शासन मला मेल्यानंतर माझ्या मृत्यूनंतर जर न्याय देत असतील तरी ते सुद्धा मला मी मान्य आहे।